माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आता इथे आपली दिंडीचे माऊली वारकरी येणार आहेत, त्यासाठी इथे आपण कुठलंही कारण करायचं म्हणलं की आधी पूजा करावीच लागते। तर इथे गॅसची देखील पूजा करून घेतलेली आहे। तर आता इथे भाजीसाठी जो आपला टोप आहे तो ठेवलेला आहे आणि आता इथे भाजी देखील तयार करायची आहे। तर आता इथे आपण पाहू शकता की भाजीसाठी जे सर्व साहित्य तयार करून घेतलेलं आहे, अगदी वाटण देखील पूर्ण तयार केलेलं आहे। तर आता इथे मसाले देखील कांदा लसूण मसाला, गोडा मसाला, किचन किंग मसाला, मिरची पावडर व सर्व मसाले एकत्र काढून घेतलेले आहेत, कारण आपल्याला भाजी खूप करायची आहे आणि अंदाज येणार नाही त्यासाठी। तर आता इथे पाहू शकता की फोडणी मात्र इथे आता द्यायची आहे। तर हे मसाले पण आता तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत, जेणेकरून तेलामध्ये तळल्यानंतर व्यवस्थित असा फ्लेवरही येतो आणि तरी देखील येते। तर आता इथे वाटण देखील टाकायचं आहे आणि वाटण मस्त असं बारीक गॅसवर परतून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी सुटेपर्यंत व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। तर आता इथे तुम्ही पाहू शकता की वाटण करपणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे। आणि इकडे बटाटा देखील चिरून ठेवलेला आहे आणि आता इथे मगज आणि काजूच्या बियांची देखील पेस्ट केलेली टाकलेली आहे। तर आता इथे फ्लेवर खूप छान आलेला आहे। तर आता तुम्ही पाहू शकता की बटाटा देखील टाकल्यानंतर हे जे आपलं वाटण आहे त्यामध्येच बटाटा चांगला शिजून होतो। आणि आता पाहू शकता की आपल्या घरी आपल्याकडे माऊली जेवायला येणार म्हणल्यानंतर उत्साह देखील तेवढाच पाहिजे। आणि आता इथे तुम्ही पाहू शकता की सर्वच लोक अगदी उत्साहाने सेवा देखील करतात। तर आता इकडे भाजी आपली तयार होईपर्यंत इकडे आपण भात देखील आता फोडणी मारणार आहोत। तर आता तुम्ही पाहू शकता की भाजीला एकदम मस्त अशी तरी आलेली आहे आणि तुम्ही देवासाठी करताय म्हटल्यानंतर कशीही करा, अगदी छानच होते। आता इकडे भात देखील आपला तयार होणार आहे। तसेच आता इथे भाकरीसुद्धा आपल्याला बनवायच्या आहेत। तर तुम्ही पाहू शकता इकडे भाकरीची देखील तयारी चालू आहे आणि इकडे चपातीची देखील तयारी चालू आहे। सर्वांचीच तयारी इथे जोरात चालू आहे आणि अगदी उत्साहाने